जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवल हस्तं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुरस रस अचिर बिहारी
निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उजाडले भाग्याता अवघे चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याची आवड भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे वैराग्य मूर्ती ज्ञान ऐश्वर्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील आणि संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करणारा अभंग आहे. विठाल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या या निमगाव गावामध्ये आणि खरंच पुण्यभूमी पावन क्षेत्र या इथं संतांचाही वास आहे आणि इथं देवाचाही वास आहे. मल्हारी मार्कंडाचं पवित्र असं पावन हे देवस्थान आणि या प्रांगणामध्ये हा भव्य दिव्य सप्ताह चालू आहे. आणि दुसरी गोष्ट महान संत कलियुगातील महान संत सद्गुरू साईबाबा महाराज यांची ही भूमी आहे. म्हणून अशा पवित्र पावन भूमीमध्ये चालत असलेला श्री साई चरित्र पारायण व हरिनाम सप्ताह सोहळा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने विश्वमाऊली ज्ञानोबर आहे, जगद्गुरु संत तुकोबर आहे, प्रेममूर्ती संत नामदेव महाराज, शांतीचे प्रतीक पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, अखिल सर्व संतांच्या कृपेने मल्हारी मार्कंडांच्या कृपाशीर्वादाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला, ज्यांचा आणि आमचा संपर्क झाला, असे आपल्याच गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व सतीश भाऊ डेंगळे, अर्थात ज्यांना सरकार नावाने ओळखलं जातं. आणि खरंच सरकार कोणाला म्हणावं हे माझ्या लक्षात आलं कधी ज्यावेळी ते आम्हाला मंदिरात दर्शन करण्यासाठी घेऊन गेले. सरकार म्हणले की बाग विषयच नाही, 9व्या मिनिटाला दर्शन झालं साईबाबांचं. म्हणून असं एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या गावचं. आणि त्यांच्याही घराण्याची एक परंपरा आहे की साईबाबा नित्य त्यांच्या घरी यायचे. त्यांच्या आजोबा पंजोबा पासूनची ही परंपरा आहे, अगदी परंपरेतला घराणा. बघा, माणसानं जन्म अशाच घराण्यात घ्यावा जिथं काहीतरी परंपरा, पण चांगली परंपरा, चुकीची नाही. काही काही घराणे असतात मग ते चुकीच्याच मार्गावर असतात, तसं नाही. तुकोबरायांनी सुद्धा एका भागात वर्णन केलेलं आहे की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, ही परंपरा आहे. तशी सतीश भाऊंची ही परंपरा आहे. अगदी त्यांच्या घरी गेल्यानंतर ते मंदिर पाहिलं, फार प्रसन्न वाटलं. आणि आजचं कीर्तनाचं यजमान पद ज्यांनी घेतलेलं आहे असे आपल्याच गावचे सई सात्विक ट्रेडिंग कंपनी प्रोप्रा किरण तुकाराम पाटील कातोरे व श्री नितीन चंद्रभान पाटील बडे. आता किरण दादाची आणि आमची बातचीत झाली, त्यांच्या घरी गेलो. किरण दादाच्या बाबतीत जर सांगायचं झालं मैबाप, आता कीर्तनापुरतं बोलते अशातला भाग नाही. कीर्तनासाठी कीर्तन होण्यापुरतं मी कोणाची स्तुती करत नाही, पण त्यांच्या घरी गेल्यानंतर फार वेगळा अनुभव येतो. ते एकत्र कुटुंब पद्धती, त्यांचा तो सगळा परिवार आजकाल हे सहसा कुठं पाहायला भेटत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असते की ज्या घरी 2 जावांचा आणि 2 भावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो ना, ते घर सगळ्या श्रीमंत असतं. म्हणून खरंच किरण भाऊच्या घरी गेल्यानंतर आनंद वाटला. आणि ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, तरुणांना घेण्यासाठी हे आदर्श आहे, हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. म्हणून जास्त काही विस्तार न करता आज या ठिकाणी कीर्तनासाठी ज्यांची गायनाची उत्कृष्ट साथ आहे, सर्वच महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये सुंदर असं ज्यांचं पकवाज वादन आहे, मृदंग विशारद मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण संतोष महाराज दीक्षित
महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण कुठे काय वाजवावं याच्यासाठी सुद्धा ज्ञान लागतं. अभ्यास भरपूर असून चालत नाही. जिथं जे पाहिजे तेच आहे. अगदी पोषक वाजवणं आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि उत्कृष्ट अशी गायनाची ज्यांची साथ आहे, हरिभक्ती परायण रामकृष्ण महाराज चौधरी, सोपान महाराज दिवेस ना, हा, तसेच हे छोटे वारकरी तुम्हाला दिसतात पाठीमागं. ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था, काशिकानंद महाराज यांच्या संस्थेतील सर्व छोटे छोटे वारकरी, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत. पेटी मास्तर आहेत, विनेकरी बाबा आहेत, आणि सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम आहे. मला वाटतं सिस्टमचं नाव पत्रिकेत नाहीये का? एकदा दादांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. असं वाटतं की स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड होते की काय, इतकी शुद्धता आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आणि माझ्यासोबत माझे पती आहेत आदरणीय कोरडे महाराज, की ज्यांच्यामुळे मी इथं उभे. एखाद्या कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो. ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोते माईबाप सर्वांच्या चरणावर नतमस्तक, मल्हारी मार्तंडांच्या चरणावरती नतमस्तक, आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला बघा, अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात, की माणसाच्या जीवनामध्ये संताची संगती झाली तर माणसाच्या जीवनाचं कसं काया पालट होतं. माणसाचं भाग्य उजळतं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनातली चिंता वारली. पण हे कशामुळे घडलं? संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये मला एक लाभ प्राप्त झाला. कोणता लाभ? तर तो पद्मनाभ परमात्मा मी जोडला, प्राप्त केला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. बरं महाराज, तो परमात्मा तुम्ही जोडला, पण ठेवला कुठं? यावर महाराज पुढे उत्तर देतात, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. आणि देवाला साठवायचं असेल तर हृदयासारखी योग्य जागा दुसरी कुठली नाही. देवाला कोंडायचं असेल तर हृदयाचं जेल करावं लागतं, तेव्हा तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये कोंडला जातो. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. बरं महाराज, तो परमात्मा तुम्ही हृदयात ठेवला, पण कुठून आणून ठेवला? यावर तुकोबराय उत्तर देतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तो परमात्मा मी कुठूनच आणला नाही, तो मुळातच प्राप्त आहे. आणि तो प्रत्येकाच्या हृदयात इथं बसलेल्या, लक्षात ठेवा, ज्ञानोबरायांनी सांगितलंय सर्व गटी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. किंवा एवढंच नाही तर साधू संतांनी आपल्या शरीरालाच पंढरीची उपमा दिली. कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. म्हणून तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. परंतु अज्ञानामुळे माणसाला त्या देवाचं ज्ञान नाही. ज्यावेळी जीवनामध्ये सद्गुरूची प्राप्ती होते, संताची संगत होते, तेव्हा त्या भगवंताची प्राप्ती माणसाला होत असते. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठला 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 जीवनामध्ये 2 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. लक्षाने महिला मंडळी लक्ष इकडे द्या. आणि असंच फ्रेश बसा कीर्तन संपेपर्यंत. तुम्ही फ्रेश बसलात तर कीर्तन फ्रेश होईल. श्रोता कसा असावा? फार सुंदर वाक्य ऐका. श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर वक्ता. कळतंय ना? श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर वक्ता, मगर श्रोता यदि सोता हो तो वक्ता फिर बघता. कळलं ना? म्हणून फ्रेश राहा. प्रत्येक माणसाच्या जीवनात 2 दिवस हे अत्यंत महत्वाचे. एक आहे आपण जन्माला येतो तो दिवस, आणि दुसरा आहे मरणाचा दिवस. जन्माच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि मरणाच्या दिवसाला महत्व आहे म्हणून आपण वर्ष श्राद्ध करत असतो.
तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात हे दोन्हीही दिवस आहेत. वसंत पंचमी हा तुकोबरायांच्या येण्याचा दिवस आणि संत तुकाराम बीज हा त्यांच्या जाण्याचा दिवस आहे. पण महाराज म्हणतात की या 2 दिवसापेक्षा मी एका 3ऱ्या दिवसाला जास्त महत्व देतो. कोणता दिवस आहे तो? माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. केला अंगीकार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवार हा माझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे असं तुकोबराय म्हणतात. काय घडलं होतं त्या दिवशी? तुकोबरायांना स्वप्न पडलं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांचे सद्गुरू आले. बाबाजी अपोले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सद्गुरू स्वप्नामध्ये आले. म्हणून तर मी नेहमी सांगत असते की माणसाच्या जीवनामध्ये सद्गुरूची प्राप्ती होणं हे फार गरजेचं आहे किंवा सद्गुरू करणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही जीवनामध्ये सद्गुरू केले नाही तर मनुष्य जन्माला येऊन काही उपयोग नाही. लक्षात येते? सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, आपके चरणों में, चरणों में है गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. म्हणून सद्गुरूची प्राप्ती माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेची आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या स्वप्नात माझे सद्गुरू आले, बाबाजी नाव सांगितलं आणि रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. आता रामकृष्ण हरी हा सिद्ध मंत्र आहे. लक्षात येत आहे ना? उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. पूर्वीच्या काळामध्ये जर सद्गुरू करायचे असतील तर कानामध्ये मंत्र दिला जायचा, बरोबर आहे ना? हा, आणि तो मंत्र दुसऱ्याजवळ सांगायला जमत नव्हता. पण रामकृष्ण हरी हा उघड मंत्र आहे बरं. हा कुठेही घ्या आणि कसाही घ्या, याला बंधन नाही. म्हणून रामकृष्ण हरी म्हणणं सोपं आहे. सोपं आहे का अवघड आहे महिला मंडळी? त्रिअक्षरी मंत्र आहे फक्त. सोपं आहे का? सोपा पण आहे पण अवघड पण आहे. आधी सोपा कशामुळे हे सांगते, नंतर अवघडचं बघू. रामकृष्ण हरी म्हणणं याच्यामुळे सोपं आहे की काहीही करताना आपण रामकृष्ण हरी म्हणू शकतो. दळिता कांडिता दळिता कांडिता काहीही करताना घेऊ शकतो. त्याला काळ वेळाचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही. दोन्ही पक्ष पाही म्हणून सोपं आहे. आणि अवघड कशामुळे? देवाचं नाव घेणं, रामकृष्ण हरी म्हणणं अवघड कशामुळे? ती कोणाच्या तोंडाला येत नाही म्हणून अवघड आहे. इथं तुम्ही एवढे जण आलात, मला सांगा गावात एवढीच माणसं आहेत का? मग तुम्ही एवढेच इथं का नाही याचं कारण आहे मायबा. माणसाचं पुण्य, अनेक जन्माचं सुकृत उदयाला यावं लागतं. तेच माणसं इथं येतात, त्यांच्याच मुखाला देवाचं
अनेक संतांनी अनेक अभंगामध्ये आपल्याला सांगितले. बघा नामदेव महाराज एका अभंगामध्ये सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. एवढंच नाही तर तुकोबाराय सुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात, पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, गाई रामना. म्हणून भाग्यवंताच्याच मुखाला देवाचं नाव येतं, लक्षात ठेवा. बरं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला म्हणले. राम आणि कृष्ण हे दोन नावं कशी सांगितली संतांनी? साजिरी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हे दोन नावं साजिरी आणि हे जगात सुंदर आहेत. बरं ऐका, राम नाव माणसाला परमार्थामध्ये रममान करणार आहे आणि कृष्ण नाव कसं आहे मला सांगा. कृष्ण नाव लिहायला कसं आहे? अगोदर ग काढलेला आहे आणि त्या ककाराला खाली असा वाकडा रकार आहे. तो रकार कसा? असा आकड्याप्रमाणे. पूर्वीच्या काळामध्ये जर विहिरीमध्ये पोहरा पडला तर तो कशाने काढायची महिला मंडळी? हा गळ असायचा. त्याला आमच्याकडे गळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही. त्या गळाला असे भरपूर आकडे असतात. तो गळ जर पाण्यामध्ये सोडला की पडलेल्या वस्तू त्या गळाला अडकून वर यायच्या. अगदी त्याप्रमाणे संसार सागरामध्ये बुडालेल्या जीवाला हे कृष्ण नाम तारण्याचं काम करतं. म्हणून राम आणि कृष्ण ही दोन नावं साजिरी सांगितली. तुकोबाराय म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि पुढे काय मागितलं? भोजना मागती तूप कावसेरा, स्वप्ना माझी. काय मागितलं? पावशेर तूप मागितलं. तुम्ही म्हणता ना तर सद्गुरूने संसारातली वस्तू का मागितली बरं? पावशेर तूप. पण ऐका, हे पावशेर काय आहे, हे तूप काय आहे, जरा बारकाईने लक्ष द्या. मला सांगा, एका किलोचे समान 4 भाग केले असतात, त्याच्या चौथ्या हिशाला काय म्हणतात? पावशेर. तसं वेदांत शास्त्राने आपल्या अंतःकरणाचे 4 भाग केले आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे 4 भाग केले. त्यापैकी चित्त हा झाला पावशेर हिस्सा. पावशेर तूप मागितलं, याचाच अर्थ तुकोबारायांना त्यांच्या सद्गुरूंनी चित्त मागितलं. चित्त आणि परमार्थामध्ये चित्त गरजेचं आहे. माता मौल्यांनो ऐका, तुम्ही बसला आता इथं, कुठं बसला? सप्त्यामध्ये. तुमचं चित्त हप्त्यामध्ये 1500 पडलेच नाही, असं जमल का? नाही. चित्त परमार्थात पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमचं चित्त जर इथं नसेल तर साधू संत म्हणतात आपल्या तर प्रेतामध्ये काय फरक आहे? जवळी नाही चित्त. चित्त काय माटी
किंवा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तीर्थे व्यर्थ. तुम्ही कितीही तीर्थ फिरला, प्रयागराजला जरी गेला तर तिथं कुंभमेळ्यात आंघोळ्या जरी केल्या, मला सांगा चित्त जर जवळ नसेल, चित्त जर शुद्ध नसेल तर काही अर्थ आहे का? मग त्यापेक्षा मी तर म्हणते हे चालू आहे ना सध्या, हाच मोठा कुंभमेळा आहे. सांगू का थोडक्यात? त्या कुंभमेळ्यामध्ये आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये काय फरक आहे थोडं ऐका. त्या कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी माणसाचं शरीर स्वास्थ्य चांगलं लागतं. आजारी माणसाला जाता येतं का एवढ्या गर्दीत? हा, चांगले माणसं मेले त्या गर्दीमध्ये, म्हणून शरीर स्वास्थ्य चांगलं लागतं. आणि ह्या कुंभमेळ्यात इथं यायला काही अडचण? खांबाला टेकन देऊन बसा, तिकडे भिंतीला टेकन देऊन बसा, कोणी कसंही पाय लांबून बसा, कोणी खुर्चीवर बसा, काही अडचण आहे का? नाही. दुसरा फरक आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये गेला तर तिथं फक्त आणि फक्त पाणी आहे, इथं मात्र सिद्ध तुकोबाची वाणी. दुसरी गोष्ट, त्या कुंभमेळ्यामध्ये गेला तर तिथं त्रिवेणीचा संगम आहे. कोणता कोणता? गंगा, यमुना आणि सरस्वती. इथं सुद्धा त्रिवेणीचा संगम आहे मैबा. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. आणखी चौथी गोष्ट, तिथं जर तुम्ही गेला, कदाचित धक्काधक्कीमध्ये पाय घसरला, पाण्यात जर पडला तर मरण्याची शक्यता आहे. पण एकदा या ज्ञानगंगेत इथं बुडालात ना तर तरण निश्चित आहे. विठाला 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 विठाला. म्हणून माणसाचं चित्त परमार्थामध्ये असावं, नाहीतर काही अर्थ नाही परमार्थ करण्यामध्ये. एक घडलेला दृष्टांत तुम्हाला सांगते. आमच्या वारीमध्ये माझी स्वतःची दिंडी आषाढीला पंढरपूरला. आमच्या गावामध्ये एक असा माणूस आहे ज्यानं कधी आयुष्यात वारी केली नाही, जे कधी सप्त्याकडे नाही, जे कधी कीर्तनाकडे नाही, आणि ते बळच काढलेले गिराईक वारीमध्ये आलं. जसं देहूतून दिंडी निघाली, तुकोबरायांच्या पालखीचं प्रस्थान झालं, दिंड्या जशा देहूतून निघाल्या पंढरपूरला येईपर्यंत ते 2 टाइम आमच्याकडे यायचं, म्हणायचं महाराज जरा फोन द्या बरं, आणि ते घरी फोन लावायचं. काय चर्चा करीत असं, टमाटे किती कॅरेट निघले, कोणत्या बिटात टाकले, किती भाव लागला. आणि एक आजी आमच्या गावामध्ये असे ज्यानं 11 वर्षापासून वाऱ्या केल्या. 11 वर्षापासून म्हणजे त्या 11 वर्षाच्या असतानापासून. पण आता मात्र ते थकले, त्यांना काही चालता येत. पण जेव्हापासून गाडी दिंडीची ट्रक गावातून निघते तर मनात त्यांचे चिंतन चालू होतं, आता दिंडीची ट्रक देहूला पोहोचली असेल, ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं असेल, तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं असेल, वारकरी आता पुण्याच्या बाहेर निघले असतील, आता इंदापूरचं रिंगण झालं असेल, सगळे चंद्रभागेला आले असतील. की कुठं बसल्या बसल्या चालू महिला मंडळी? हा, घरी बसल्या बसल्या. मग मला थोडं उत्तर द्या बरं, ती घरी बसलेली आजी जास्त पुण्यवान आहे का वारीला आलेला माणूस? हा, कशामुळे? हा, मुद्दा सोडू नका. चित्त, क्या बात आहे, खरंच रसिक श्रोते तुम्ही. म्हणून चित्त परमार्थामध्ये गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात, ते चित्त मी सद्गुरूंच्या चरणावर ठेवलं, माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला आणि माझं भाग्य उजळलं.
अवघी चिंता वारली. तुकोबरा म्हणतात माझं भाग्य उजळलं. आता बघा थोडासा एका एका शब्दाचा आपल्याला विस्तार करायचा, जरा बारकाईने लक्ष द्या. पहिला शब्द अभंगाचा काय आहे? महिला मंडळी विसरल्या का काय? अभंग 7 दिवसाचे 7 अभंग जरी पाठ झाले ना कीर्तनाचे तर खूप पुष्कळ झालं बरं. अभंगाचा पहिला शब्द आहे उजळले, बरोबर आहे ना? मग मला सांगा उजळणं म्हणजे काय? उजळणं या शब्दाचा अर्थ हे पावडर बिवडर लावून उजळणं नाही हा. पावडरच्या कंपनीवाला करोडपती झाला पण सावळे माणसं आणखी गोरे झाले नाही. उजळणं या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या वस्तूला चकाकी आणण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे उजळणं. बरं भाग्य कशाला म्हणतात? भाग्य प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे माहिती. संसारिकाचं भाग्य वेगळे, साधू संतांचं भाग्य वेगळे. संसारामध्ये आपण कोणाला भाग्यवान म्हणतो? एखादा माणूस खूप श्रीमंत असेल, माणसं त्याला म्हणतात बघा ना काय भाग्यवान माणूस आहे. एखाद्याला सुसंस्कारी पत्नी मिळाली तरी लोक म्हणतात काय भाग्यवान आहे. एखाद्याचा मुलगा कर्तबगार निघाला तरी माणसं त्याला भाग्यवान म्हणतात. ही संसारातली भाग्याची व्याख्या झाली. परंतु साधू संत याला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा संतापायी. संत काय सांगतात? हे धन पुत्र आणि दारा हे संसारातल्या गोष्टीला आम्ही भाग्य म्हणत नाही बाई बाप. कारण संसार कसा आहे? संसार हा दुःख देणार आहे. संसाराचं बीजच दुःख आहे तर त्याचं फळ काय असणार? दुःख. म्हणून या संसारातल्या वस्तूंना संत कधी भाग्य म्हणत नाही. मग भाग्याची व्याख्या काय आहे बघा. संताची संगत होणं हे भाग्याचं लक्षण आहे. हे मनुष्य शरीर मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट देवाची प्राप्ती होणं हे भाग्याचं लक्षण आहे. हे शरीर आपल्याला मिळालंय ना हे सुद्धा फार मोठ्या भाग्यानं मिळालंय. बडे भाग माणूस तन पावा, बडे भाग माणूस तन पावा. सूर्य दुर्लभ सब ग्रंथन गावा, सूर्य दुर्लभ सब ग्रंथन गावा. बडे भाग माणूस तन पावा, बडे भाग माणूस तन पावा. बडे भाग माणूस तन पावा. हे मनुष्य शरीर फार मोठ्या भाग्यानं मिळालंय मायबाप, पण ते माणसाला कळालं नाही हे दुर्दैव आहे. माणसानं या शरीराचा काहीही खाऊन काहीही पिऊन कोळसा गेला रे दादा, कोळसा. म्हणून साधू संतांनी अनेक प्रमाणे सांगितली दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है. किंवा कबीर दासांची फार सुंदर दोहे. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. काय म्हणतात संत कबीरदास? अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. म्हणून विनंती करतात प्रत्येक
संधी मिळाली आहे तुम्हाला, ही सुवर्ण संधी, या संधीचं सोनं करा. त्या बाबतीत मी तुमच्या गावाला एवढं धन्यवाद देईल, कारण हे जे वैभव दिसतंय ना, वैभव हे सुंदर हे मंदिर, असं वाटतंय हे भूलोकातलं वैकुंठ आहे बरं का. म्हणून हे जे वैभव निर्माण झालं हे केवळ या गावातल्या तरुणांचा सहभाग आहे. म्हणून एकदा तरुणांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. मला तरी वाटतं की या गावात दोनदा म्हणावं इथं जन्म घ्यावा, निमगावमध्ये असं हे गाव आहे. म्हणून प्रत्येक वेळी संतांनी हेच मार्गदर्शन केलंय, अरे गड्यांनो तुम्हाला हे शरीर मिळालंय ना, या संधीचं सोनं करा, कोळसा करू नका. म्हणून मनुष्य शरीर मिळणं भाग्याचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, संतांची संगती होणं हे भाग्याचं लक्षण आहे. का संतांची संगती? कारण साधू संतांचा अवतारच तुम्हा आम्हासाठी माहिती बा. प्रत्येकाच्या अवताराचं काही ना काही कारण आहे, काही ना काही प्रयोजन आहे. तुम्ही आम्ही तर विनाकारण आलो नाही. देव सुद्धा विनाकारण अवताराला आले नाही. का देवाने अवतार घेतला? परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा जप जप होई धर्म की हानी, जप जप होई धर्म की हानी, वाढे असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. का अवतार घेतला देवाने? जब जब होई धर्म की हानी, किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी. सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचा संहार. महिला मंडळी इकडे लक्ष द्या, कशासाठी देवाचा अवतार आहे? सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचा संवाद. मला सांगा बरं, इथं बसलेल्यापैकी सज्जन कोण आहे? जरा हात वर घ्या. सज्जन आहे का कोणी? पलीकडं पाठीमागं बसलेले, हा, टाळकरी माळकरी विनेकरी सगळेच बरं का. सज्जन आहे का इथं बसलेल्यापैकी? तुम्ही प्रामाणिक माणसं आहेत बरं, कारण तुम्ही हात वर केला नाही याचा अर्थ तुम्ही खरंच प्रामाणिक आहे. आपण स्वतःला सज्जन म्हणू शकत नाही. सज्जन ही उपमा साधू संतांनाच द्यावी, हा. कारण कळत नकळत आपल्याकडून चुका होऊन जातात. माणूसच चुकीचा पुत्र आहे. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे हात वर केला नाही. बरं, जाऊ दे, आपण सज्जन नाही. दुर्जन आहे का कोणी इथं बसलेल्यापैकी? सज्जन नाही आणि दुर्जनही नाही, हा. पण नेमकं आपण कोणत्या गटातले? नेमकं शिंदे गटाचे का आपण आहेत कोणत्या गटातले? ऐका, आपण सज्जन नाही, दुर्जन नाही, म्हणून आपल्यासाठी देवाचा अवतार नाही. मग आपल्यासाठी कोण आहे? हा, अवतार तुम्हा धराया करा, अवतार तुम्हा धराया म्हणून संतांचा अवतार आहे महिमा. जेवढे जेवढे माणसं साईबाबांच्या संपर्कामध्ये होते, साईबाबांचा अनुग्रह ज्यांच्यावर झाला, त्यांचं जीवन पहा आणि बाकी माणसांचं, सर्वसामान्यांचं जीवन पहा. तुम्हाला जमीन आसमानची तफावत पाहायला मिळेल. म्हणून संतांनी
त्या समाजावरती. संतांचा अवतारच तुम्हासाठी आहे मैबा. वाईट मार्गाला चाललेल्या समाजाला दिशा दाखवण्याचं काम साधू संतांनी केलंय. म्हणून संत संगतीची गरज जडाला आहे, संत संगतीची गरज जीवाला आहे आणि संतांच्या संगतीची गरज देवालाही आहे. ऐकताय तुम्ही? पण सर्वात अगोदरचा मुद्दा आहे की संत म्हणावं कोणाला. नेमकं संतांची व्याख्या काय आहे? या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर संत कोणाला म्हणावं हा प्रश्न. फक्त बोटावर मोजता येतील एवढीच माणसं आहेत की ज्यांना आपण संत म्हणू शकतो. त्यामध्ये प्रामुख्यानं कुरेकर बाबांचं मी नाव घेत असते. कारण संत ओळखायचे कशावरून? फक्त मोठ्या मोठ्या माळा घातल्या म्हणजे संत होत नाही, कपाळाला मोठा टिळा लावल्याने संत होत नाही. परंतु आजकाल असं झालंय, ज्यांच्या गळ्यात मोठ्या माळा, ज्यांच्या कपाळाला मोठा टिळा, ते मोठे माणसं, ते मोठे साधू असं ओळखल्या जातं. पण हा फार मोठा गैरसमज आहे हा, लक्षात ठेवा. नहो तिथे संत माळा मुद्रांच्या भूषणे. संत माळा मुद्रावरून ओळखले जात नाही. अंतकरणामध्ये काय नांदतंय, तुमचं अंतकरण कसं, याच्यावरून संत ओळखल्या जातात. एकदा रामकृष्ण परमहंसाकडे एक माणूस गेला, एक साधक गेला आणि त्यानं रामकृष्ण परमहंसांना एक प्रश्न विचारला, महाराज साधू किसे कहते हैं? आता रामकृष्ण परमहंसांनी ओळखलं हे गिराईक नेमकं कोणत्या कॅटेगरीतले. समजा तुम्ही आमच्याकडे आले ना, आम्हालाच विचारलं महाराज कोणाला म्हणायचं, हे का अवघड आहे का नाही, असं जमल का? तर रामकृष्ण परमहंसांनी ओळखलं, अरे हे गिराईक, हा माणूस नक्की माझी थट्टा करतोय, निंदा करतोय. रामकृष्ण परमहंस त्याला म्हणतात, बेटा मुझे पता नहीं साधू किसे कहते हैं, आपको पता है तो बताओ. त्यावेळी त्यानं विचारलं, त्यानं उत्तर दिलं, महाराज कुत्ते में और साधू में कुछ अंतर नहीं है. काय म्हणला तो? कुत्ते में और साधू में कुछ अंतर नहीं है. बोले कैसे? वो बोला साधु भी दर दर भटकता है और कुत्ता भी दर दर भटकता है, तो दोनों में क्या अंतर है? राग आला रामकृष्ण परमहंसांना, उठले आणि खाडकन त्याच्या कानाखाली लावली आणि पुढे आता महाराज उत्तर देतात, ऐका. रामकृष्ण परमहंस उत्तर देतात, बेटा तू कहता है कि साधु में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है, तो सुन, साधु भी दर दर भटकता है भिक्षाम देहि मां, और कुत्ता भी दर दर भटकता है रोटी के लिए. मगर जब कुत्ते को रोटी मिलती है तो कुत्ता एक कोने में जाता है. वहां अगर दूसरा कुत्ता आया तो रोटी छोड़कर दूसरे कुत्ते को काट के खाता है. मगर हमारे साधु को जब रोटी मिलती है, वहां अगर कुत्ता आया तो हमारे साधु बांट के खाता है. इसे कहते हैं साधु. विठाला 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 याला म्हणायचं संत. संत हृदय नवनीत समान. संतांचं हृदय हे नवनीतासारखं मृदू. सभाय नामनी जय हो. सभाय नामनी
आणि ती समयावर दिलं. नाही तर कधी कधी असं होतं एसटी निघून गेल्यावर हात करतात हा, असं नाही. इथं जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायकांच्या ओठात आहे, आणि जे गायकांच्या ओठात आहे ते आमच्या वादकाच्या पोटात आहे. पुढे ऐका, पुढे ऐका. आणि जे वादकाच्या बोटात आहे ना ते तुमच्या गावकऱ्याच्या नोटात आहे बरं. विठाला विठाला मृदू सभा हे नवनीत जैसे सज्जनाचे चित्त ही संतांची व्याख्या. आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्यांचा विषयच नारायण झालेला आहे त्यांना संत म्हणावं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जलधार माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांचा विषयच देव झालाय, ज्यांचा विषयच नारायण झाला, ज्यांनी आपलं सर्वस्व देवाला अर्पण केलं. माणसाला देवाला सर्वस्व अर्पण करावं, त्याच्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. साधू संत जगले देवासाठी, मेले देवासाठी. माणसानं मरावं तर देवासाठी मरावं. माणसं नाही त्या गोष्टीसाठी मरतात. वृंदावन वासियांच्या मुखातलं फार सुंदर वाक्य ऐका. वृंदावन वासी म्हणतात, कोई किसी की चाल पे मरता है, कोई किसी के बाल पे मरता है, कोई किसी के माल पे मरता है, मगर असली मरना तो ये है जो जशोदा के लाल पे मरता है. याला म्हणायचं मरण. म्हणून साधू संतांनी आपलं सर्वस्वच देवाला अर्पण केलं, म्हणून संत महान आहेत, म्हणून संतांची संगती आहे. संतांच्या संगतीची गरज प्रत्येकाला आहे. आणि संत संगतीचा परिणाम माणसाच्या जीवनामध्ये काय होतो, संत माणसाला कोणत्या पदापासून कोणत्या पदावरती बसवतात याचं फार सुंदर उदाहरण मी आपल्या समोर ठेवणार आहे. तर पुरी सुंदर भजन करा. विठाला 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 विठाला. ऐका, एक गरीब कुटुंब आहे, अगदी इतकं गरीब की दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करणारी एक माता माऊली आहे. छोटासा मुलगा आहे. आणि एके दिवशी काय झालं, असे शिमग्याचे दिवस आले. शिमगा माहित आहे ना, शिमग्याचा सण. शिमग्याच्या सणाला आपल्या महाराष्ट्रामध्ये काय बनवतात जेवायला? पुरणाची पोळी. आणि तो शिमग्याचा सण आला, त्या गावामध्ये सगळीकडे पुरणाची पोळी केली. पण त्या माता माऊली इतकी गरीब होती की पुरणाची पोळी करण्या इतकी सुद्धा तिची ऐपत नव्हती. आणि तिच्या मनामध्ये विचार आला की अरे, शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरी पुरणाची पोळी तयार झाली आणि माझ्या लेकरांनी जर ती पाहिली, माझ्या लेकराला जर खाऊ वाटली तर माझं लेकर कोणाच्या घरी जाईल. म्हणून तिनं याच्या त्याच्याकडून काही डाळ मागून आणली, गुळ मागून आणला, गहू मागून आणले, पुरण कुकरमध्ये शिजवायला घातलं. पुरण शिजलं, आता पोळी तयार झाली आणि त्या लेकराला खायला दिली. बघा, त्या पोरानं आयुष्यात कधी पुरणाची पोळी बघितलेली सुद्धा नव्हती. बाप जन्मी त्याला कधी पुरणाची पोळी खाल्लेली सुद्धा नव्हती. बस त्याला एकच माहित होतं, काय? बेसन भाकर, बेसन भाकर, बेसन भाकर, इतकंच. हा, लईच जर उलट केलं तर भाकर बेसन, भाकर बेसन. हा, एवढंच त्याला माहित आहे, बाकी काहीच नाही. आणि त्यानं ती पुरणाची पोळी खाल्ली. एवढी सुंदर त्याला पोळी लागली. आणि ते दुसऱ्या दिवशी आईला म्हणता, आई मला आज सुद्धा पुरणाची पोळी खायची. आई म्हणली, अरे बाबा, एकच दिवस पुरणपोळी करण्यासाठी मी किती जीवाचा आटापिटा केलाय माझी मला माहिती राजा. अरे, रोज रोज कशी खायला मिळेल? पण त्या लेकरानं एवढा हट्ट केला. आईनं तब्बल 3-4 दिवस त्याला पुरणपोळी खाऊ घातली. पण ते पोरग रोजच पुरणपोळी मागायला लागले. आईनं असा कपाळावर हात मारून घेतला ना आई म्हणते, अरे काय दुर्बुद्धी सुचली आणि याला काय पुरणाची पोळी करून दिली. एके दिवशी आई वैतागून रडत बसली. इतक्यामध्ये काही सज्जन माणसं तिथून जाऊ लागले. त्यांना विचारलं, आई नेमकं झालं काय? हे घडलेला प्रकार सगळं तिनं सांगितला. त्यावेळी त्या सज्जन माणसांनी सांगितलं, म्हणे आई ऐका, काळजी करू नका, तुम्ही या पोराला पैठणला घेऊन जा. पैठणला कोणाकडं? नाथबाबांकडं. नाथबाबांच्या घरी रोज पुरणाची पंगत होते, रोज पुरणपोळी होते, तुम्ही तिथं घेऊन जा. त्या आईनं लगेच त्या लेकराची बॅग भरली, पटकन कपडे पॅक केले आणि कुठे घेऊन गेली? पैठणला, नाथबाबांकडे. तिथं गेल्यानंतर नाथबाबांनी सांगितलं, मावशी ऐका, तुम्ही पोराला घेऊन आला पण आमचे काही नियम आहे.
सकाळी काकडा घ्यावा लागतो, नंतर ज्ञानेश्वरी पारायण, नंतर गाता भजन, नंतर भागवत कथा, नंतर हरिपाठ होतं, पुन्हा कीर्तन होतं, पुन्हा हरिजागर होतं. ह्या सगळ्या नियमामध्ये जर तुमचं पोरगं बसत असल तर इथं ठेवा. ती माता माऊली म्हणली, माय महाराज मी याच्यासाठी पोराला आणलंच नाही. हा मग म्हणली फक्त पुरणाची पोळी खाण्यासाठी आणले. तरी सुद्धा नाथबाबांनी स्वीकारलं. म्हणजे काही अडचण नाही मावशी, त्याला ठेवा इथं. आम्ही जर तुमच्याकडे 5-6 महिने राहिलो नुसती पुरणाची पोळी खायला जमल का? नाथबाबांनी 6 महिने त्या मुलाला सांभाळलं. रोज नाथबाबा पुरणाचा नैवेद्य करायचे आणि देवाला द्यायचे. आजपासून मात्र हे काम कोणाकडे लावलं? त्या पोराकडे. म्हणले आता तू रोज देवाला नैवेद्य दाखवायचा. ते पोरग रोज नैवेद्य घेऊन जायचं, देवाला नैवेद्य दाखवायचं आणि मंदिराच्या बाहेर असं येऊन बाजूला बसून पुरणाची पोळी खायचं, तिथंच आराम करायचं सावलीला. त्याच्या मग एकच काम, खाया आणि सोया, बस, बाकी काहीच नाही. खाया आणि सोया. मग कालांतराने 6 महिने पूर्ण झाले. त्यावेळी नाथबाबांचं रामायण लिहिणं चालू होतं आणि रामायणाचं उत्तरकांड लिहायचं राहिलेलं आहे. आणि नाथबाबांनी सर्वांना हात जोडले, सांगितलं आता माझी जाण्याची वेळ झाली आहे. सर्व साधक म्हणतात, महाराज अहो हे रामायण तरी पूर्ण करा आणि मग समाधी घ्या. त्यावेळी नाथबाबांनी सांगितलं, हे पुढचं रामायण तर माझा शिष्य पूर्ण करेल. त्यावेळी आश्चर्य झालं सगळ्यांना, असा कोण शिष्य आहे बाबा? त्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना वाटायचं, अरे मी संस्थेतला पहिला विद्यार्थी आहे, हा अधिकार कदाचित माझ्याकडे येतो का काय? पण नाथबाबांनी कोणाला हाक मारली रामायण लिहिण्यासाठी? महिला मंडळी, जो पुरणपोळी खात होता ना, बस फक्त खाया आणि सोया, त्याला बोलवलं, हाक मारली आणि त्या व्यासपीठावर, त्या सिंहासनावर बसवलं. फक्त आपला वरद हस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि समोरचं रामायण गावबा महाराजांनी लिहिलं. हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. विठाला 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 हा संत संगतीचा महिमा आहे. महिमा ऐका, बोर होऊ नका. माझ्या विनोदात माझ्या कीर्तनात तुम्हाला जास्त काही विनोद ऐकायला मिळणार नाही, कारण कीर्तन हे विनोदासाठी नसतं. महिबा, खाल्लेलं अन्न पचावं का उलट्या व्हाव्या? खाल्लेलं अन्न पचावं का उलट्या व्हाव्या? हा, तसं कीर्तन हे पटण्यासाठी नाही तर पचण्यासाठी असतं. काही मोजक्या माणसाला जरी आवडलं ना तरी तो माझा. म्हणून मी कीर्तनामध्ये जास्त काही विनोद करणार नाही. अगदी शांत चित्तानं ऐका, बरोबर तुम्हाला अभंगाचा भावार्थ कळेल. विठाला विठाला संताची संगती आपण पाहतो. संताच्या संगतीची गरज जडालाही आवश्यक आहे. आता जड कशाला म्हणतात? जड वजनानं जड नाही. जड म्हणजे निर्जीव, ज्याच्यामध्ये जीव नाही, चेतना नाही, अशी वस्तू. उदाहरणार्थ दगड, माती, भिंत. हे माईक कसं आहे? हे निर्जीव आहे, हे जड आहे. तुम्ही म्हणताय भिंतीला दगडाला त्याला काय परिणाम होणार आहे संतांच्या संगतीचा? ऐका, इथं बसलेल्यापैकी आळंदीला कोण कोण गेले? जरा हातवर्गी आळंदी. वा, क्या बात आहे. तुम्ही आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत पाहिली का? भिंत सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे ना. पण आजही लाखो भाविक जाऊन त्या भिंतीचं दर्शन घेतात. त्या भिंतीवरती आपलं नतमस्तक होतात. का बरं? हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. जडालाही देवत्व प्राप्त होतं. हा संत संगतीचा महिमा आहे. विठाला 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 विठाला. एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी संतांचा पदस्पर्श झालाय, पाऊल झाला, पडला, तिथं तिथं महिमा एक स्वर्गच निर्माण झालेला आहे. म्हणून ज्याला ज्याला संतांचा स्पर्श झालाय त्याला त्याला देवपणा आलाय. म्हणून तर तुमची ही भूमी पवित्र आणि पावन आहे. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, संतांच्या संगतीची गरज जीवाला आहे, तुम्हा आम्हाला. आज कलियुगामध्ये जर विचार केला तर वाईट मार्गाला चाललेला समाज हा फक्त आणि फक्त संतांच्या विचारधारेनंच एका जागेवर येऊ शकतो, अन्यथा नाही. माणसानं संतच जाती जातीत वाटून टाकले, हे मात्र मोठं दुर्दैव आहे. साधू संतांनी कधी जातीपाती मांडल्या नाही. संत हे प्रत्येक जातीमध्ये निर्माण झाले, प्रत्येक जातीत. संत कबीरदास कोण आहे? मोमीन आहे. संत रोहिदास चर्मकार आहे. संत गोरोबा कुंभार आहे. संत सेना महाराज नावी आहे. संत सावता महाराज माळी आहेत.
संत तुकोबा कुणबी आहे. प्रत्येक संत वेगवेगळ्या जातीचे आहेत, मात्र एका नीतीचे आहे. संतांनी कधी जातपात मांडली नाही मैबा. म्हणून संत विचाराची खऱ्या अर्थाने आज समाजाला गरज आहे. आज लोकांच्या मनामध्ये एक राक्षसी प्रवृत्ती निर्माण झाली. म्हणून संत विचार हे सप्ताह काही माणसं म्हणतात का करायचे होय खटाटो, कशासाठी सप्ते करायचे हो? एवढा खर्च जर तुम्ही बाकी गावच्या विकासाला केला तर गावचा विकास होईल असं म्हणणारी पण माणसं आहेत. पण ऐका, आज समाजात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देव आणि संत जर नाही मानलं ना प्रत्येकाने, तर असे एक काळ असा येईल की जिथं बकरी उलटे लटकवतात ना तिथं माणसं लटकवल्या जातील. याला वेळ लागणार नाही. म्हणून या संतांच्या विचारधारेची गरज आहे. घरोघरी तुका व्हावा, घरोघरी गाथा व्हावी आणि ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी प्रत्येकाची माता व्हावी. आज माणसांच्या जीवनाला गती आहे पण दिशा राहिलेली नाही. लक्षात येतंय ना माझं बोलणं? एवढं गतिमान जीवन झालं प्रत्येकाचं, पण माणसाच्या जीवनाला दिशा राहिलेली नाही. ही दिशा दाखवण्याचं काम संत करतात. आम्ही जो मार्ग घालून दिलाय ना त्या मार्गाने तुम्ही या, तुम्हाला कुठेही गुंता पडणार नाही. मार्ग धावणे गेले क्या बात आहे. दयानिधी संत ते. माता मौल्यानो, ही मोदीचे भजन आहे ना किंवा विठ्ठल विठ्ठल जरा टाळी वाजव. प्रमाण चालू असताना टाळी वाजवली पाहिजे. टाळी कशासाठी कीर्तनात माहितीये का? हा, जसं आपण पोत्यामध्ये धान्य भरत राहतो, ऐकताय ना? पोत्यामध्ये आपण धान्य भरत राहतो, पोत जर नाही हलवलं तर काय होतं? पोत रिकामं राहण्याची शक्यता असते. पण काही पोते हलतच नाहीत, आता काय करावं? म्हणून टाळी वाजवत अधून मधून. हे विठ्ठल विठ्ठल भजनच तुमच्यासाठी आहे. टाळी वाजवलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. संतांनी आपल्याला जो मार्ग घालून दिला ना मैबा, त्या मार्गाने तुम्ही चाला, बस तुमच्या जीवनामध्ये गुंता पडणार नाही असं संत सांगतात. म्हणून संत संगतीची गरज जीवाला आहे. संत संगतीची गरज संतांना पण आहे. तुम्ही म्हणताल संत तर उपजतच ज्ञानी असतात, त्यांना काय गरज संतांच्या संगतीची? मैबाप कधी कधी संतांना सुद्धा आपल्या ज्ञानाचा भक्तीचा अभिमान होतो बरं, आणि संतच हे संतांना नीट करत असतात. चौथी गोष्ट, देवालाही संतांच्या संगतीची गरज आहे. ज्याने हे विश्व निर्माण केलं, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 वर्गाते धरिले, सत्ता मात्र अपोलिया. ज्याने हे विश्व निर्माण केलं त्याला संतांच्या संगतीची काय गरज आहे हो? ऐका, प्रत्येकाकडे काही ना काही कमी असतात असं म्हणायचंच नाही. श्रीमंतालाही कधी कधी गरीबाकडे यावं लागतं बरं. मग देवाकडे कशाची कमी आहे? भक्ती सुखाची कमी आहे. आणि म्हणून त्या भक्ती सुखासाठी परमात्मा वैकुंठ सोडून संतांच्या सदनामध्ये येतो. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला देवा भावा
देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. हे पुंडलिके उभा केला रूप सुंदर सावळा, पुंडलिके उभा केला रूप सुंदर सावळा, वैकुंठ सोडवले आला. वैकुंठ सोडवले आला, वैकुंठ सोडवले आला, वैकुंठ सोडवले आला, वैकुंठ सोडवले आला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. देवाकडे सुद्धा भक्ती सुखाची कमी आहे, म्हणून देव वैकुंठ सोडून संतांच्या सदनात येतो. म्हणून देवालाही संतांच्या संगतीची गरज आहे. संतांची संगत होणं हे भाग्याचं लक्षण सांगितलं. आता ऐका, दुसरा शब्द काय आहे? उजळले भाग्य. पुढं काय? आता. हा आता शब्द कशासाठी हो? ज्यावेळी आपला एखादा मुद्दा सांगून झाला आणि आपण दुसऱ्या मुद्द्याकडे मार्गक्रमण केलं की आपण आता हा शब्द वापरतो. साधू संतांनी एका अभंगामध्ये सांगितले बघा, तुकोबरायांनी, की देवा माझं हे मन आतापर्यंत इकडं तिकडं धावत होतं, पण तुझे चरण पाहिले आता कोठे धावे माया, आता कोठे धावे माया, कोठे धावे माया, आता कोठे धावे माया. तुमची जगदंबे किया, तुमचे जगदंबे किया रे. भाग गेला जिनगेला, भाग गेला जिनगेला. तुमचे जगदंबे तुमचे जगदंबे भाग गेला क्या बात है. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. बघा, ज्या ठिकाणी स्वरब्रह्म, नादब्रह्म आणि शब्दब्रह्म एकत्र येतात ना, ते कीर्तनात परब्रह्म साकार होत असतं. नाहीतर काय, गाणारे एकीकडे गातात, कीर्तनकार तिसऱ्या स्वरात बोलतात, असं नाही चालत. हा मेळ असा जमून यावा लागतो, तिथं ब्रह्मरस तयार होतो, ब्रह्मरस. हा चला, काय चाललं होतं आपलं? काय चाललंय? कीर्तन चाललंय ना. कुठपर्यंत आले? निमगाव पर्यंत आले, असंच का? काय चाललंय मग? आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. अशा ठिकाणी आपण आता हा शब्द वापरत असतो. आता पुढे काय? उजळले भाग्य आता अवघी चिंता. आता इकडे लक्ष द्या, थोडं चिंतेविषयी आपण वर्णन करू. मला सांगा बरं, इथं बसलेली मंडळी, चिंता कोणाला नाही? आहे का असं कोणी माणूस? असं ठाम मतानं वर हात घ्यायचा आणि सांगायचं, माझ्यासारखा राजा माणूस आमच्या गावात नाही. नाही कोणाचाच हात वर होणार नाही, आमचे सुद्धा होणार नाही. हा, सांगणाराचे सुद्धा नाही, कारण चिंतेनं कोणाला सोडलेलं नाही. चिंता ही प्रत्येकालाही माहिती, आपण चिंता प्रत्येकाची भिन्न आहे. साधू संतांची चिंता वेगळी आहे, तुमची आमची चिंता वेगळी आहे. संसारामध्ये माणसं नाही त्या गोष्टीची चिंता करतात,
पण मी तर नेहमी सांगत असते, चिंता करू नका गड्या. चिंता केल्यानं काही फरक पडत नाही. चिंता ही माणसाला जिवंत जाळत असते आणि चिंता ही मेल्यानंतर जाळते. म्हणून माणसानं नेहमी प्रसन्न चेहरा ठेवायचा. किसी ने कहा है कि थोड़ा सा मुस्कुराने से अगर फोटो सुंदर आ सकती है, थोड़ा सा मुस्कुराने से अगर फोटो सुंदर आ सकती है तो जिंदगी भर मुस्कुराते रहो, जिंदगी सुंदर बन जाएगी. म्हणून माणसाने जास्त सिरियस राहायचं नाही. काही काही माणसं 12 महिने चेहऱ्यावर 12च वाजलेले असतात. त्यांचं दुःखच नेमकं काय कळत नाही. माणसानं 5 मिनिटापेक्षा जास्त सिरियस राहायचं नाही. माणसं सिरियस कुठं असतात माहितीये का? आयसीयू मध्ये. आपण आयसीयू मध्ये आहेत का? आपण या दुनियेत आहेत माय बाप. म्हणून असं चिंता करायची नाही. आणि करायचीच असेल तुम्हाला चिंता तर साधू संतांसारखी करा. कैमे उद्धार पावेला, कैमे उद्धार कैवी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. तो परमात्मा मला कधी भेटेल ही साधू संतांना चिंता होती. पण करायची असेल तर माणसानं अशी चिंता करावी साधू संतांसारखी. काही काही म्हणतील माय आम्ही संसारिक आहे, आता आम्ही संसाराची चिंता करावी का नाही करावी. ऐका, संसारिक माणसानं संसारात राहायचं, पण जरा कसं राहायचं माहितीये का? लई संसाराचा भार डोक्यावर घ्यायचा नाही, तो भार देवावर घालून द्यायचा. वाहू हा संसार देवापायी. देवा हे सगळं काही नाही तुझं आहे असं म्हणून जर तुम्ही संसार केला ना मायबा, तर तो संसारच परमार्थ रूप होत असतो. म्हणून संसार करायचा, पण कसा? अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ हे पाण्यात आहे, चिखलात असतं, पण येते चिखलाचा शिंतोडाही आपल्या अंगावर घेत नाही. तसं संसारात राहायचं. किंवा पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणिया राहती, तैसे असावे संसारी. माणसानं तसं संसारामध्ये राहायचं. आता ऐका, कसं राहायचं थोडं सांगतेच तुम्हाला. सांगू का? थोडस सांगू, थोडं फ्रेश होताल तुम्ही. अगोदर पुरुषांना सांगते संसारात माणसानं कसं राहायचं. मला सांगा, तुम्ही पकलेलं कच्चं नारळ पाहिलं का? कच्चं नारळ एक तर लवकर फुटत नाही, आणि फोडायला गेलं आणि यदा कदाचित फुटलं तर ते कवटीला सोडत नाही. असंच आहे ना? त्याला चमच्यानं काढावं लागतं. बरं, ते चमच्यानं काढूनही निघत नाही हो, इतकं पक्क असतं. तसं माणसानं पक्क्या नारळासारखं संसारात राहायचं नाही. मग कसं राहायचं? ज्या नारळामध्ये खोबरं तयार झालेलं आहे बघा, ते असतं कवटीमध्ये, पण त्यानं कवटीला पकडलेलं असतं का? नाही. तसं माणसानं संसारात राहायचं. आता हे झालं पुरुषांसाठी. महिला मंडळी आता तुमच्यासाठी. तुम्ही शेळीला पाणी पिताना कधी बघितलं का? ऐका, तुम्ही ग्रामीण भागातलेच आहात, कदाचित पाहिलंच असेल, पण मी पाहिले, माझा अनुभव तुम्हाला सांगते. असं शेताच्या कोपऱ्याला पाणी साचलेलं असतं आणि ती शेळी त्या पाण्याजवळ जाते, अलगद आपले 2 पाय धुमतते आणि ते पाणी सुद्धा असं अलगद पिते, ढवळू देत नाही. तसं माणसानं संसारामध्ये लय ढवळाढवळ करायची नाही, तसं संसारात राहायचं. आणि कसं राहायचं नाही सांगू का? म्हशीला पाणी पिताना बघितलं का? म्हैस मागचा पुढचा विचार करत नाही, डायरेक्ट ढवात जाते आणि एवढी ढवळाढवळ करते, एवढी ढवळाढवळ करते की लेकाचं आणि सुनाचंच पटवू देत नाही. कोण? हा मी नाही म्हणणार बरं. विठाला 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 विठाला. तसं माणसानं संसारामध्ये असं राहायचं की सगळा भार देवावर घालायचा. देवा, हे जे काही मी कर्म करतोय, जे काही माझी दिनचर्या चालू आहे ना, हे सगळं काही तुझ्यासाठी, हे सगळं तुझं आहे.
देवाला समर्पित करायचे, चिंता करायची नाही. आणि चिंतेचा उगम कशापासून होतो? चिंता कुठून जन्माला येते? इच्छेपासून. बरं, जोपर्यंत आपली संसारातली इच्छा संपत नाही तोपर्यंत आपली चिंता दूर होणार नाही. एक वस्तू माणसाला मिळाली की माणसाला दुसऱ्या वस्तूची इच्छा लागते, आणि ती वस्तू जर नाही मिळाली की चिंता 100% आपली पाठ सोडत नाही. आपली अवस्था त्या दृष्टांतातल्या त्या साधू सारखी, त्या माणसासारखी. ऐका, एका गावामध्ये एक साधू महाराज आहे. मारुतीच्या पारावर बसले आणि त्या साधू महाराजांकडे गावातल्या माणसांची अशी लाईन लागली. कशासाठी? प्रत्येक जण यायचा ना आपले आपलं दुःख मांडायचा आणि साधू महाराज त्या दुःखाचं निरसन करायचे. एके दिवशी गावातला श्रीमंत माणूस साधूंकडे आला आणि सांगितलं, महाराज मला सांगा, तर गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणले मी, त्या श्रीमंत माणसाची काय समस्या असेल? नेमकं काय मांडलं असेल त्यानं साधू पुढं? कल्पना करा ना थोडीशी. त्यानं असं सांगितलं साधूला की महाराज मला याच्यापेक्षा श्रीमंत होण्यासाठी मी काय करू? महाराजांनी ओळखलं हे गिराईक कोणत्या कॅटेगरीतलं, आणि साधू महाराजांनी त्याला सांगितलं, हे बघ, जा आणि तुझ्या दारातले अंगणामधले खडे वेचून आण. तू जेवढे खडे आणशील मी तेवढे तुला हिरे बनवून दे. एवढा खुश झाला तो, धावतच घरी गेला. एका टोपल्यामध्ये खडे वेचले, टोपलं डोक्यावर उचललं आणि मग त्याच्या डोक्यात आलं, अरे नाही नाही नाही, जेवढे खडे तेवढे हिरे. मला एवढेच नाही, अजून खडे वेचायचे. पाहता पाहता त्यांना असे भोत भरले खड्याचे. पण साधू महाराजांनी जाताना सांगितलं होतं, हे बघ, मी काही जास्त दिवस तुमच्या गावात नाही, बस 7-8 दिवसासाठी मी इथं आलेलो आहे, जास्त वेळ करू नको. त्यानं ते भोत गाडीत भरले, मारुतीच्या पाराकडे गेला तर साधूही नाही आणि हिरेही नाही. अशी अवस्था तुमची आमची झाली आहे. माही बा, विठाला 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 संसारामध्ये अनेक वस्तू आहेत म्हणून माणसाची चिंता संपत नाही. पण परमार्थामध्ये मात्र एकच वस्तू आहे, ती म्हणजे तो परमपिता परमेश्वर. आणि एकदा का तो देव भेटला की चिंता संपते. म्हणून तुकोबर आहे या अभंगामध्ये सांगतात की माझी चिंता वारली. ऐका, आता वारली हाच शब्द तुकोबर यांनी का वापरला बरं? आपण एरवी काय म्हणतो माता माऊल्यांनो, माझी चिंता संपली, चिंता मिटली, चिंता निघून गेली, असंच म्हणतो ना. पण तुकोबर यांना पक्क माहिती आहे, निघून गेली हा शब्द जर वापरला तर ती परत येण्याची शक्यता आहे. किती रुसून जरी गेली तरी ती 8 दिवसात कोण चिंता म्हणते मी. तुकाराम महाराजांना हे पक्क माहित होतं, म्हणून तुकोबरायांनी वारली हाच शब्द वापरला. कारण वारली, भाजली, जळाली हे शब्द असे की पुन्हा उद्भवण्याचा प्रश्न नाही. विठाला 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 विठाला. ऐका, वारली हा शब्द कशासाठी वापरला? आणखी फार सुंदर तुम्हाला कळण्यासाठी दृष्टांत आहे. 2 मित्र होते आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये भुईमुग पेरला. काय पेरलं? भुईमुग. सारखंच बियाणे, एकाच क्वालिटीचं बियाणे, जमीन सारखी सुपीक आहे, एकाच दिवशी पेरणी केली. पण एकाच शेत उगवलं आणि एकाच उगवलंच नाही. तो दुसरा म्हणला, का रे तू खरंच पेरलं का? पण तो म्हणला, अरे तू तरी कच्चं पेरलं, मी भाजून पेरलं. कळालं का? भाजलं, जळालं, वारलं हे शब्द असेल की पुन्हा उद्भवण्याचा प्रश्न नाही. म्हणून तुकोबरायांनी वारली हा शब्द वापरला. तुकोबराय म्हणतात, संताची संगत झाली आणि माझ्या जीवनातली चिंता वारली. महाराज ठीक आहे, तुमच्या जीवनातली चिंता वारली, तुम्ही तो परमात्मा मला भेटला म्हणता, पण तो परमात्मा तुम्ही ठेवला कुठे? हे अभंगाचं संपुट हे हृदय पेटी पुष्प हे हृदय पेटी
हे हृदय पेटी करोनी पोटी साठव तुकोबरे म्हणतात तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. आपली वेळ झालेली आहे, धावत्या वेगामध्ये पाहू. आणि पुढं महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही तो परमात्मा हृदयात साठवला म्हणता, पण तो कुठून आणला? यावर तुकोबरे उत्तर देतात, तो कुठूनच आणला नाही. कारण बघा, जसं एखाद्या लोखंडाच्या पेटीमध्ये परीस ठेवला, परीसाचा तुकडा ठेवला, तर त्या लोखंडाच्या पेटीचं काय होतं? सोनं होतं, सोनं. परंतु तोच परीसाचा तुकडा जर कागदामध्ये गुंडाळून ठेवला तर आता लोखंडाच्या पेटीचं सोनं होईल का? नाही होणार. तसं तो परमात्मा रूपी परीस आपल्या या हृदय रूपी पेटीमध्ये कोंडलेला आहे. पण तो अज्ञानाचा कागद काढण्यासाठी संतांची गरज आहे. तुकोबरे म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संत संगती झाली आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला. प्रत्येक संतांनी आपल्याला हाच मार्ग दाखवला, मैबा भक्ती मार्ग. तुम्ही याच मार्गाने चाला. आणि नाही तुम्ही संत वचन पाळलं, नाही तुम्ही आम्ही सांगितलं तसं ऐकलं, तर नाथ बाबा म्हणतात आमच्या बापाचं काही जाणार नाही. तुम्ही तुमचं अनहित करून येता, एवढं लक्षात ठेवा. येथे कोणाचे काही बा गेले, 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 येथे